नमस्कार. निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत इयत्ता 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांचे गणित विषयातील संख्या ज्ञान या कौशल्यातील अध्ययन स्तर 9 20 पर्यंतच्या संख्ये इतक्या वस्तू समूहातून काढून दाखवतो ही अध्ययन क्षमता आपणास विकसित करायची आहे. या स्तरामध्ये विद्यार्थ्यांना काय येणे अपेक्षित आहे व या स्तराचा निश्चित अर्थ काय होतो हे समजून घेऊया. विद्यार्थ्यांना 20 पर्यंतच्या संख्या मोजता येतात, परंतु विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यवहारात 20 पर्यंतच्या गणन क्रिया म्हणजेच समूहातून वस्तू मोजण्याची क्रिया विकसित करण्याच्या उद्देशाने आपण सराव घेणार आहोत. ही अध्ययन क्षमता विद्यार्थ्यांना प्राप्त होण्यासाठी 20 पर्यंतच्या संख्ये इतक्या विविध वस्तूंच्या समूहातून ठराविक संख्येएवढ्या वस्तू काढून दाखवणे आवश्यक आहे. यासाठी अशा विविध वस्तुसमूहांचा उपयोग करून सराव करून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण आपल्या वर्गात कशा प्रकारे कृती करायची आहे हे समजून घेण्यासाठी एक व्हिडिओ पाहूया. श्री, या आईस्क्रीमच्या काड्यांमधील 13 काड्या मोजून दाखव बरं. हो टीचर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. प्रांजली, या दगडांमधील मला 16 दगड मोजून दाखव बरं. हो टीचर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. पूर्वी, या पेनांमधील 20 पेन मोजून दाखव बरं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. छान. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपण या कृतीचा अधिक सराव स्पर्धात्मक खेळातूनही घेऊ शकतो. त्यासाठी हा छोटासा व्हिडिओ आपण पाहूया. आराध्या आणि गुंजन, आपल्याला एक खेळ घ्यायचा आहे. या समोर ठेवलेल्या टोपलीतील ब्लॉक आराध्या तू गुंजनला द्यायचे आणि गुंजनने ते मोजून ओळखून दाखवायचे. चल मग. टीचर. हो. 1 2 3 4 5 6 7 8. अगदी बरोबर. आता गुंजन, तू आराध्याला ब्लॉक द्यायचे. 1 2 3 4 5 6 7. एकदम छान. टाळ्या वाजवा दोघींनी एकमेकींसाठी. दोघी जिंकल्या. त्यासोबतच 20 पर्यंतच्या संख्ये इतक्या वस्तू समूहातून वस्तू मोजण्याचे असे खेळ घेऊन सराव दिल्यास आकलन आणि दृढीकरण होईल, म्हणून असे खेळ आपण घ्यायला हवेत. अशा रीतीने विद्यार्थ्यांना अध्ययन क्षमतेचे दृढीकरण आणि सराव होण्यासाठी घरून करून आणायची कृती आपण सांगावी. उदाहरणार्थ, घरातील किचनमधील चमचे किती आहेत, ग्लास किती आहेत, ताटल्या किती आहेत हे मोजून आण. अशा कृतीयुक्त सरावातून 20 पर्यंतच्या संख्या ज्ञानात विद्यार्थी हे निश्चितच निपुण होतील अशी मला खात्री आहे. निपुण विद्यार्थी घडविण्याच्या आपल्या कार्याला हार्दिक शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद.